मागच्या भागात आपण पाहिलं की राकेश चिडून म्हणाला, आई तुम्ही इथे आलात तर शांत बसू शकत नाही का? जर मी प्रियाबरोबर काही चूक केली असेल तर बोला, मी उत्तर देईन. पण मला असं सांगू नका की मी नुपूरसाठी काही करू नये. तुम्हाला त्याचा काही अधिकार नाही, कारण प्रिया माझ्यासाठी फक्त बहीण आहे, पण नुपूर माझ्यासाठी मुलीसारखी आहे. आणि प्रत्येक माणसासाठी त्याची मुलगी ही बहिणीपेक्षा एक पायरी वर असते. म्हणून मी तिच्यासाठी काहीही करेन. आणि हो, मी माझी सगळी कमाई तिच्यावर खर्च करत नाही. तुम्हाला माहिती आहे माझे पैसे कुठे जातात. आणि जरी मी काही घेतलं नाही तरी नुपूरची काळजी घेण्यासाठी तिचा नवरा आहे. उगाच बोलू नका आणि वाद घालू नका. काही चांगलं करायला आलात तर शांत बसा. हे सगळं सुरू असतानाच सायली आणि तिच्या मैत्रिणी आत आल्या. सुमित्राने सायलीला पाहताच तिला ओरडायला सुरुवात केली. सायलीनेही लगेच प्रतिक्रिया दिली आणि त्यामागे कारणही होतं. लहानपणापासूनच तिला सुमित्रा आवडत नव्हती. प्रत्येक वेळी तिच्या मैत्रिणीला त्रास झाला की सायलीला वाटायचं या मागचं मुख्य कारण सुमित्राच आहे. याच कारणामुळे ती सुमित्राचा तिरस्कार करत होती. जर तिने आपल्या मैत्रिणीच्या दुःखाचं कारण माहिती असून देखील सायलीने सुमित्राला काहीही बोललं नसतं तर तेच आश्चर्याचं ठरलं असतं. पण आता सुमित्राने का रागवलं हे शिवायला काही समजत नव्हतं. जवळच उभी असलेल्या नुपूरच्या चेहऱ्यावर मात्र कोणताही भाव नव्हता. ती फक्त शांतपणे सगळ्यांकडे पाहत होती. शिवायने सायलीकडे पाहिलं आणि मग नुपूरकडे नजर वळवली. त्याच्या डोळ्यात एक प्रश्न होता. काय झालं? त्याने नुपूरला विचारलं. काही नाही, नुपूरने मान हलवत उत्तर दिलं. पण तिच्या भावाच्या नजरा सगळं बारकाईने पाहत होत्या. जेव्हाही सायली आसपास असायची तेव्हा त्याच्या नजरा नकळत तिच्याकडे वळायच्या. कुणालाही न सांगता त्या तिच्याकडे खेचल्या जायच्या. पण ही गोष्ट फक्त नुपूरनेच लक्षात घेतली नव्हती. सायली आल्यापासून 10 मिनिटं झाली होती तरी राकेशची नजर एकदाही तिच्याकडे गेली नव्हती. कुणाच्याही लक्षात न येऊ देता सायली मात्र सतत त्याच्याकडे पाहत होती. राकेशच्या या दुर्लक्षामुळे तिच्या मनातही एक वेदना उमटली. समारंभ सुरू झाला आणि लोक एका मागोमाग एक येऊन प्रियाला हळदी कुंकू लावू लागले. नुपूरला मात्र या संपूर्ण कार्यक्रमात काही रस नव्हता. तिच्या जवळच शिवाय उभा होता. सगळे कार्यक्रमात व्यस्त असताना कुणाच्याही नजरेत न येता तिथून निघून जाणंच योग्य ठरेल असं नुपूरला वाटलं. तिला चांगलंच माहीत होतं की पुढची पाळी तिचीच होती. सगळ्यांनाच माहिती होतं की सुमित्रा नक्की काही ना काही बोलणार, विशेषतः सगळ्यांसमोर. तसं पाहिलं तर अशा गोष्टींनी नुपूरला फारसा फरक पडत नव्हता. पण तिच्यामुळे दुसऱ्यांना दुःख व्हावं हे तिला कधीच आवडत नव्हतं. तिच्यामुळे तिथे काही गोंधळ व्हावा अशी तिची इच्छा नव्हती. म्हणून वातावरण बिघडण्याआधीच ती तिथून निघाली आणि किचनकडे वळली. नुपूर किचनमध्ये गेली. तिच्या मागोमाग शिवाय देखील गेला. शिवाय तिचं मन खूप चांगलं ओळखत होता. नुपूर नेहमीच इतरांचं मन दुखावू नये याचा विचार करायची, पण आता तिला स्वतःचं मनही सांभाळावं लागणार होतं. म्हणूनच तो तिच्या मागे आला. नुपूर पाहुण्यांसाठी मिठाई ताटांमध्ये सजवण्यात व्यस्त होते. तेवढ्यात मागून येऊन शिवायने तिला मिठी मारली. काय करताय तुम्ही? फंक्शनमध्ये नाही जायचं का? लोक तुम्हाला शोधत असतील. तू तिथे नाहीस तर मी तिथे का जाऊ? तो शांतपणे म्हणाला. तुम्ही या घराचे मुलगी आहात, तेही मोठे आहात. तुम्ही नाही गेलात तर सगळे प्रश्न विचारतील. आई, समीर, सगळ्यांना वाईट वाटेल. प्लीज जा ना. जर त्यांची सून एकटी उभी असेल तर त्यांनाच जास्त दुःख होईल. मी इथे का थांबले हे तुम्हाला माहिती आहे. लोक माझ्याबद्दल काही बोलले तरी मला फरक पडत नाही, पण घरच्यांना दुःख होईल. मला कुणाचाही आनंद खराब करायचा नाही. प्लीज जा. वारंवार जायला का सांगते आहेस?
मी जाणार नाही. शिवाय तिच्याकडे पाहत म्हणाला, आज तू या साडीत कशी दिसते आहेस माहीत आहे? कितीही वेळा कितीही रूपात तुला पाहिलं तरी आज या साडीत तुला पाहिलं ते काहीतरी वेगळंच वाटतंय. त्याच्या आवाजात एक वेगळीच ऊब होती. नुपूरला ती स्पष्ट जाणवत होती. शिव, तुमच्या नजरा पण ठीक नाहीत आणि तुमचं बोलणंही. घरात सगळे लोक आहेत, प्लीज शांतपणे जा. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला हलकंसं मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तो कणभरही हलला नाही. त्याच्या नजरा अजूनही तिच्या साडीवर खिळलेल्या होत्या. त्या नजरेमुळे नुपूरच्या मनात एक वेगळीच हलचल निर्माण झाली. शिव, नुपूरने इतक्या हळू आवाजात हाक मारली की स्वतःलाच आपला आवाज ऐकू आला नाही. भावनांच्या गुंत्यात अडकलेले ते दोघे स्वतःलाच विसरून एकमेकांच्या जवळ आले. त्यांच्या ओठांमध्ये फक्त एका धाग्या इतकंच अंतर उरलं होतं. नुपूर, अचानक राकेशचा आवाज आला आणि तो खोलीत आला. त्याला पाहताच नुपूर झटकन मागे सरकली. राकेशने तिच्याकडे सहानुभूतीने पाहिलं, पण शिवायच्या नजरेत मात्र रागाची ज्वाला धगधगत होती. राकेशने त्याच्या त्या नजरेकडे दुर्लक्ष केलं आणि नुपूरचा हात धरला. इथे काय करते आहेस? बाहेर सगळे तुझी वाट पाहत आहेत. तुला येऊन प्रियाला हळदी कुंकू लावायचं आहे, नाहीतर बाकीचे तुझ्याशिवायच विधी पूर्ण करतील, राकेश म्हणाला. नुपूर काही क्षण गप्प राहिली. मी नाही आले तर काय होईल? मी तर सगळ्यात लहान आहे. मी विधी केला नाही तरी काही फरक पडणार नाही. तुम्ही जा, मला थोडं काम आहे. कसलं काम? राकेश हसत म्हणाला. तुला नवऱ्याशी बोलायचं आहे ना? तो कुठेही जाणार नाही, इथेच आहे. निवांतपणे नंतर बोल, आधी बाहेर चल. नुपूर, चल. राकेशने तिचं बोलणं पूर्णपणे दुर्लक्षित करत तिचा हात धरून तिला ओढलं. नुपूरने एक नजर शिवायकडे टाकली, पण शिवाय मात्र रागाने एखाद्या लहान मुलासारखा तोंड फुगून उभा होता. जणू त्याची आवडती मिठाई कुणीतरी हिसकावून घेतली होती. यांना आता हेच सगळं खूप महत्त्वाचं वाटतंय. बघा कसे उभे आहेत, जणू जगातली सर्वात मोठी अन्यायाची घटना घडली आहे. नुपूर मनातल्या मनात वैतागत राकेश सोबत चालू लागली. हॉलमध्ये पोहोचताच सगळ्यांच्या नजरा नुपूरवर खिळल्या. तिने सर्वात आधी आपल्या आईला शोधलं. राकेशला तिच्या नजरेचा अर्थ समजला. ती आत आहे, तू घाबरू नकोस. ती आली तरी काही बोलणार नाही. राकेशने तिला धीर दिला. मी बघतो, तू जा आणि विधी पूर्ण कर. प्रिया तुझी वाट पाहते, राकेश म्हणाला. नुपूरने प्रियाकडे पाहिलं. प्रिया हसत होती आणि तिचं ते हसू पाहून नुपूरही हसली. ती पुढे जाऊन प्रियाला हळदी कुंकू लावू लागली. तेवढ्यात तिथे हसण्याचा आवाज आला. नुपूरने मागे वळून पाहिलं. शिवाय तिच्या अगदी शेजारी उभा होता, जणू तिची सावलीच. हे इथे कधी आले? नुपूरच्या मनात प्रश्न आला. कोणीतरी मस्करीत म्हणालं, मला वाटतं शिवाय आपल्या बायकोशिवाय घरात राहूच शकत नाही. ती आत गेली आणि हा तिच्या मागे मागे निघाला. दुसरा लगेच म्हणाला, असंच चालू राहिलं तर एक दिवस हा स्वतःच्या बायकोचं अपहरण करून घेऊन जाईल. राजश्री, लवकर दुसऱ्या एखाद्या फंक्शनची तयारी करायला हवी. सगळे हसू लागले. त्या हशामध्ये नुपूरला लाज वाटली. ती हलकसं हसली आणि तिथून पळतच आत निघून गेली. राकेश आणि प्रिया, ज्यांना सुमित्राच्या सवयी चांगल्या माहिती होत्या, त्यांनी आधीच एक योजना आखली होती. प्रिया म्हणाली, आई, हा नेकलेस खूप जड वाटतोय, तुम्ही तो आत जाऊन ठेवून याल का? सुमित्रा म्हणाली, ठीक आहे, दे, मी सुरक्षित ठेवते. प्रियाने नेकलेस तिच्या हातात दिला. सुमित्रा तो घेऊन आत गेली. थोड्या वेळाने राकेशने नुपूरला बोलावून घेतलं होतं. काही वेळाने सुमित्रा खोलीत आली. तिने तो नेकलेस स्वतःच घातला होता आणि आरशात स्वतःलाच निहाळत होती. तेवढ्यात सायली काही वस्तू घ्यायला खोलीत आली. सुमित्राला अशा थाटात पाहून ती थोडी आश्चर्यचकित झाली. सुमित्राने तिच्याकडे रोखून पाहिलं. तू इथे कशाला आली आहेस?
कोणाला विचारून आत आलीस? तुला कधी अक्कल येणार आहे का? सायलीनेही लगेच उत्तर दिलं, तोंड बंद ठेव. हे तुझं घर आहे का? स्वतः संधी मिळाली की इथे येऊन चिकटून बसतेस आणि आता मला बोलतेस? हळूहळू दोघींमध्ये भांडण वाढलं. अजून एक शब्द बोललीस तर तोंड फोडीन. सुमित्रा संतापली. किती उद्धटपणे बोलतेस? सायलीने उपरोधिक हसू केलं. उद्धट? मी? स्वतःला बघ आधी. सुमित्रा गुरगुरली. तुझं डोकं त्या मूर्खामुळे फिरले. तुला जे बोलायचं आहे ते बोल. मला तुझ्या बोलण्याचा काही फरक पडत नाही. ती थोडी थांबली. पण तिकडे बघ. सुमित्राने ज्या दिशेने बोट दाखवलं तिकडे सायलीने पाहिलं. राकेश आणि स्वरा एकमेकांशी हसत बोलत होते. ते दृश्य पाहताच सायलीचा चेहरा कठोर झाला. सुमित्राने तिच्या चेहऱ्याकडे पाहून ठोमणा मारला. काय झालं? खूप लागलं का? अगं बिचारी, तुझा चेहरा पाहून तर खरंच दया येते. तुला वाटलं का माझा मुलगा तुझ्यावर जीव ओवाळून टाकेल? राकेश माझ्या मुलाचं नाव आहे आणि तो खरंच राजासारखा आहे. तो तुझ्यासारख्या मुलीसमोर भीक मागत उभं राहणार नाही. मी जे म्हणाले तेच खरं आहे. त्याच्यापासून दूर राहा. सायलीने शांतपणे उत्तर दिलं. एकदा आमचं लग्न होऊ दे. मला तर असं वाटतंय जणू तू त्याला विकून टाकलं आहेस. पण मीही बघते हे किती दिवस टिकतं ते. सुमित्रा उपवासाने हसली. तुला काय वाटतं? तू काही डाव खेळशील? माझ्या विरुद्ध राकेशला भडकवशील आणि तो तुझं ऐकेल? सायली निर्धाराने म्हणाली. मला असं काही करण्याची गरज नाही. मी फक्त त्याच्या समोर उभी राहिले तरी ते पुरेसं आहे. आणि जर मी तुझ्याबद्दल काही सांगितलं तर तो माझ्यावर अजिबात शंका घेणार नाही. त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मग विचार कर तुझी काय अवस्था होईल. सुमित्रा ओरडली. सायली शांत आवाजात म्हणाली, इतकं मोठ्याने ओरडू नकोस. मी आता गप्प आहे कारण मला माहीत आहे की राकेश माझा तिरस्कार का करतो आणि मला नको आहे की माझ्यामुळे नुपूरच्या आयुष्यात कोणतीही अडचण यावी. पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्या धमक्यांना घाबरणार आहे. एकच गोष्ट सांगते, राकेशला सोडून दे. तीच एक योग्य गोष्ट आहे. हे बोलून सायली बाहेर निघाली. पण ती वळताच अचानक तिच्या गालावर जोरदार चापट बसली. सायली डगमगली. तिने वर पाहिलं. समोर राकेश उभा होता. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. त्याला पाहताच सायलीचं हृदय क्षणभर थांबल्यासारखं झालं. हे इथे कधी आले? आत्ताच तर स्वरासोबत बोलत होते. आपलं सगळं बोलणं यांनी ऐकलं का? तिच्या मनात एकामागून एक प्रश्न निर्माण झाले. मी त्याच्या आईविषयी बोलले म्हणून मारलं की त्यांना न सांगता निघून गेले म्हणून? या विचारांमध्ये अडकलेली सायली सतत राकेशकडे पाहत राहिली. इथे काय चाललंय? राकेश दात घट्ट आवळून म्हणाला. सायली भीतीने थरथरली. सॉरी, मला तुमच्या आईशी असं बोलायला नको होतं, ती घाबरत म्हणाली. हे ऐकताच राकेशने तिचं मनगट घट्ट पकडलं आणि तिला जवळ ओढलं. किती वर्षापासून माझी वाट पाहते आहेस तू? त्याचा आवाज गंभीर झाला. माझ्या रागाचं कारणही तुला माहीत नाही? ही बाई मला स्वतःचा मुलगा मानायलाच तयार नाही, हे तुला माहिती आहे ना? मग तुला खरंच वाटतं की मी तिच्यामुळे रागावलो आहे? खरंच तुला अजूनही समजलं नाही की मला राग का आला? मी तुला का मारलं हे अजूनही समजलं नाही? राकेशची पकड आणखी घट्ट झाली. सायलीच्या डोळ्यातून एक अश्रू उकळला. तिचे अश्रू पाहून राकेशचं मन वितळलं. त्याने तिचं मनगट सोडलं आणि स्वतःचा राग आवरण्यासाठी दोन्ही हातांनी डोकं पकडलं. बोल, राकेश खोल आवाजात म्हणाला. घाबरलेली सायली हळू आवाजात बोलू लागली. सायलीने राकेशला सांगितलं की तिच्या वडिलांच्या समस्येमुळे ती काही दिवस नुपूरच्या घरी राहिली होती. त्या 2 दिवसात सुमित्रा तिच्या मुलीला भेटायला घरी आली होती. सगळे लोक त्यांचं स्वागत करत होते आणि त्यांच्याशी बोलत होते. सामान्य गप्पानंतर राजश्रीजींनी प्रश्न विचारला, राकेश कसा आहे? जणू सुमित्रा याच प्रश्नाची वाट पाहत होती. ती लगेच पुढे म्हणाली, त्याचं काय, तो तर खूप चांगला आहे. नुकतंच त्याने आपल्या दोन्ही बहिणींची लग्न लावून दिली आहे. आता त्याच्या लग्नाची वेळ आली आहे. त्याच्यासाठी मुलगी बघायला हवी. हो, राकेश खूप चांगला मुलगा आहे.
तुम्ही बघा ना, त्याला कोणतीही चांगली मुलगी मिळेल, असं सहजपणे बोललं गेलं. पण सुमित्राने तीच गोष्ट पकडली आणि पुढे म्हणाली, मी एक विचारू का? राग मानू नका. दुसरी कुठली मुलगी आणण्यापेक्षा तुमची मुलगी स्वराज का नाही? तुम्ही स्वतःच म्हणालात ना की राकेश खूप चांगला आणि प्रामाणिक मुलगा आहे, त्याला कुठलीही वाईट सवय नाही. आणि जर आपण तिन्ही मुलांची लग्न एकाच कुटुंबात केली तर आयुष्यभर तिघही एकत्र राहतील, बरोबर ना? म्हणूनच सहज बोलले. हे ऐकून आजी आणि राजश्री दोघींनाही काय बोलावं ते समजलं नाही. अशा प्रकारच्या बोलण्याची त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती. त्याच वेळी त्यांच्यासाठी कॉफी घेऊन आलेली सायली हे सगळं ऐकून गेली होती. हे ऐकताच तिचे डोळे पाणावले, पण तिने कोणालाही न दाखवता पटकन आपले अश्रू पुसले. तू कॉफी घेऊन का आलीस? असंच आजी, असं म्हणत ती तिथून बाहेर निघून गेली. काय मग आजी? मी विचारलं तर तुम्ही काही बोलतच नाही. राजश्री काहीतरी बोलण्यासाठी शब्द शोधत होती. ते आम्ही अजून स्वराच्या लग्नाबद्दल विचारच केला नव्हता. अचानक ही गोष्ट आली म्हणून काय बोलावं ते समजत नाही. हो ते ठीक आहे, पण स्वरा अजून शिकते आहे ना, म्हणून. मग काय झालं? लग्नानंतरही ती शिकू शकते ना. आम्ही तिच्या शिक्षणात अडथळा आणणार नाही. काय आम्ही तिला शिकवणार नाही का? फक्त तुम्हीच तुमच्या मुलीला शिकवणार आहात का? सुमित्रा म्हणाली, तसं नाही आहे. ठीक आहे, आम्ही घरात बोलून तुम्हाला सांगतो. ठीक आहे, थांबा, मी जरा एक फोन करून येते. असं म्हणत सुमित्रा बाहेर निघून गेली. राजश्री आणि आजी एकमेकींकडे पाहू लागल्या, जणू या गोष्टींवर कशी प्रतिक्रिया द्यावी हेच त्यांना समजत नव्हतं. बाहेर बागेकडे पाहत उभी असलेल्या सायलीजवळ सुमित्रा आली. तिची नजर सायलीच्या नजरेला भेटली. सायलीने तिच्याकडे वळून पाहिलं. सुमित्रा तिरस्काराने म्हणाली, काय बघते आहेस? दिसते की तूही या घरात स्वतःची जागा बनवली आहेस. ओहो, कॉफी बनवून दिलीस ना? आता इथे नोकरीही सुरू केली का? असंच होतं जेव्हा एखादी अपशकुनी व्यक्ती कुणाच्या जवळ राहते. आतापर्यंत शांत असलेली सायली संतापली, पण जेव्हा सुमित्राने तिच्या मैत्रिणीबद्दल ठोमणा मारला तेव्हा ती अजूनच चिडली. तोंड बंद ठेव. अपशकुनी कोण आहे? तू स्वतः आहेस. या घरात तुझ्या मुलीचं नातं फक्त माझी मैत्रीण नुपूरमुळे झालं आहे. तिनेच तुला इथे जागा मिळवून दिली. ती नसती तर तू आणि तुझी मुलगी आज इथे नसता, हे विसरू नकोस. आणि हो, आता नुपूर या घराची सून आहे आणि शिवायची पत्नी आहे, हेही लक्षात ठेव. सुमित्रा रागाने म्हणाली, काय बोललीस? असं बोलते आहेस जणू तिने काही भीक दिली आहे. मी ठरवलं असतं तर नुपूरला हे आयुष्य कधीच मिळालं नसतं. माझ्या मुलीला हे नातं मिळालं आहे ते फक्त माझ्यामुळे, आणि माझ्या मुलालाही तसंच नशीब मिळेल. समजलं? मी काय बोलले ते ऐकलंस ना? आता त्याच्या आसपासही दिसू नकोस. हे ऐकताच सायलीने रागाने तिच्या डोळ्यात डोळे घातले. काय बघते आहेस? त्या दिवशी मी ठरवलं असतं त्याच दिवशी तुझी नुपूर या घराची सून झाली नसती. विसरलीस का तो दिवस जेव्हा मी तुला आणि राकेशला बागेत बोलताना पाहिलं होतं? तुझं हसणं पाहिलं होतं? एखादा चांगला मुलगा दिसला की तुमच्यासारख्या मुली लगेच त्याच्या मागे लागतात, नाही का? छी, आता राकेशकडे पाहायची हिंमतही करू नकोस. सायलीने तिरस्काराने उत्तर दिलं. का? हेच तुझ्या मुलालाही सांगणार आहेस का? सांग ना, हिंमत आहे का? नाही, कारण तुला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे की राकेश तुझ्या या बोलण्याला कधीच बळी पडणार नाही. म्हणूनच तू माझ्याशी अशा प्रकारे बोलत होतीस. आजपर्यंत मीही त्याला माझ्या मनातलं काही सांगितलं नव्हतं, पण आम्ही दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो. मी तर फक्त त्याच्याशीच लग्न करणार आहे. तुमच्याकडून जे काही होईल ते करा, मला कशाचीच पर्वा नाही. असं ती म्हणाली आणि पुढे म्हणाली, तुला स्वतःची काळजी नाही, ठीक आहे, पण तुझ्या मैत्रिणीची तरी काळजी आहे ना? तू तिच्यासाठी बहिणीसारखी आहेस, तिच्यासाठी काही करशील ना? पण नुपूरसाठी तू जे करते आहेस त्याने ती खरंच आनंदी राहील का? खरंच तू तिचं आयुष्य आणि तिचा आनंद स्वतःच उद्ध्वस्त करणार आहेस का? हे ऐकताच सायलीने तिच्याकडे वळून पाहिलं,
काय बघते आहेस? मी जे बोलले ते खरं आहे. बघायला तरी असंच वाटतंय की त्यांनाही या नात्याबद्दल काहीच अडचण नाही. स्वरा तर राकेशशी हसत हसत बोलत होती. तोही तिला आवडू लागला आहे. कदाचित आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित चाललं आहे, पण लग्नाच्या अगदी शेवटच्या क्षणी हे नातं तुटलं आणि तिला हे सगळं कळलं तर तिचं मन पूर्णपणे तुटून जाईल. ती या घरची एकुलती एक मुलगी आहे. इथल्या सगळ्यांचा लाड तिच्यावर आहे. तिचं दुःख हे लोक कसं सहन करतील? आणि जर त्यांना कळलं की यामागे तू आहेस तर ते तुझ्यावरही रागवतील. त्यांचा सगळा राग कोणत्या तिसऱ्या व्यक्तीवर निघणार नाही, तो या घरात आलेल्या सुनेवरच निघेल. हे लोक बाहेरून काही दाखवणार नाही, पण घरात एक भयंकर वादळ येईल. तुझ्या मैत्रिणीचं आयुष्य आणि आनंद उद्ध्वस्त होईल. हेच हवं आहे ना तुला? जर हो तर जा आणि त्या मुलाशी बोल. पण तरीही मला माहिती आहे शेवटी तो स्वतःच तुला नकार देईल आणि लग्नासाठी तयार होईल, असं म्हणत ती आत निघून गेली. सगळं ऐकलेल्या सायलीने त्या क्षणी एक निर्णय घेतला आणि दुसऱ्याच दिवशी तिथून निघून गेली. त्यानंतरच सायलीने राकेशशी रागाने बोलायला सुरुवात केली. म्हणूनच राकेश, त्या दिवशी मी तुझ्याशी तसं बोलले. हे म्हणताच नुपूरने तिच्या दुसऱ्या गालावर जोरदार थप्पड मारली. तिच्यासमोर अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी नुपूर रागाने उभी होती. प्रियाला हळदी कुंकू लावल्यानंतर सगळ्यांनी तिची थट्टा केली होती, त्यामुळे ती लाजून धावत तिथे आली होती. तेव्हाच तिने पाहिलं की सुमित्रा आणि सायली एकमेकींशी बोलत होत्या. या दोघी काय बोलत आहेत हे जाणून घेण्यासाठी ती लपून त्यांचं बोलणं ऐकू लागली. पण सुरुवातीला तिला काहीच समजलं नाही. त्यांच्या बोलण्याचा माझ्याशी काय संबंध? माझ्यासाठी ती असं का करते आहे हे विचार करत ती आश्चर्यचकित झाली. तेवढ्यात राकेश तिथे आला आणि त्याने सायलीला समोर उभं करून सत्य विचारलं. सायलीने त्याला सगळं सांगितलं. हे ऐकताच नुपूरचा राग अनावर झाला आणि तिनेही सायलीच्या दुसऱ्या गालावर एक थप्पड मारली. राकेश लगेच घाबरला आणि त्याने सायलीला आपल्या जवळ ओढून घेतलं. काय झालं? तू तिला मारलंस तेव्हा तिला दुखलं नाही का? आता मी मारलं तर तुला का त्रास होतोय? आधी स्वतःला समजाव. थांब, आधी तिच्याशी बोलून घे, मग तुझ्याकडे येते. तुझ्या मनात नक्की चाललंय तरी काय? तू स्वतःला एखादी महान तेगी आत्मा समजतेस का? खरंच माझ्या आनंदासाठी तू तुझं प्रेम सोडून देशील? इतकी मोठी व्यक्ती आहेस तू? तुला वाटतं का की मी तुला अशा वेदनेत पाहून आनंदी राहू शकेन? माझ्याबद्दलची तुझी समज इतकीच आहे का? हे सगळं तू स्वतःच्या मनाने केलं असतंस तरी मी इतकं काही बोलले नसते, पण दुसऱ्या एका बाईच्या सांगण्यावरून तू हे सगळं केलंस. तुला अंदाज तरी आहे का हे किती मोठं धोकादायक होतं? कोणीही येईल आणि म्हणेल की माझ्या मुलाला सोडून दे, नाहीतर कुणाचं प्रेम उद्ध्वस्त होईल आणि तुम्ही लोक काही विचार न करता त्यागी बनून मान खाली घालणार का? का तुमचा कुणावरच विश्वास नाही का? इतके दिवस या घरात राहते आहेस, अजूनही तुला या घरातली माणसं कशी आहेत हे समजलं नाही का? तुला खरंच वाटतं की शिवाय आणि बाकीचे लोकही त्या बाईसारखाच विचार करतील? एक क्षणासाठीही तू डोक्याने विचार केला नाहीस का की ते लोक तिच्यासारखे असतील? इतके दिवस तू सगळ्यांसोबत राहिली, वेळ घालवला, तरीही तू ना तुझ्या जवळच्या मित्रांवर विश्वास ठेवला ना तुझ्या प्रेमांवर. जर असंच असेल तर ठीक आहे, तू त्या बाईचं ऐकलंस, पण या सगळ्याबद्दल माझ्याशी किंवा माझ्या भावाशी बोलण्याची गरजही तुला वाटली नाही. हे सगळं मनात ठेवून तू एकटी रडत राहिलीस आणि बाकी सगळ्यांनाही रडवलंस का? तुला असं वाटलं की आम्हाला काहीच सांगू नये? तुला एकदाही असं वाटलं नाही का की खरं सांगायला हवं? आत्तापर्यंत मान खाली घालून शांत बसलेली सायली म्हणाली, आता बोलते. तू कधी विचार केलास का की मी एवढी उदास का असायचे? तू तर मला कधी विचारलंचही नाही. बाकी सगळे विचारत होते, पण तू नाही. तुला माहिती आहे का मी किती दिवसांपासून तुझ्या त्या एका प्रश्नाची वाट पाहत होते? त्यावर नुपूर म्हणाली, ठीक आहे, मी विचारलं असतं तर तू खरं सांगितलं असतंस का? हे ऐकताच सायलीने पुन्हा मान खाली घातली. माहिती आहे का तू का नाही सांगितलं? कारण तुझ्या शांत राहण्यामागचं
कारण मला आधीच माहीत होतं. सायली आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. काय बघते आहेस? जसं तुम्ही दोघांनी तुमचं प्रेम लपवलं होतं तसंच मला सुद्धा ते कळलं होतं. ज्या दिवशी तुम्ही दोघं बागेत बोलत होतात त्या दिवशी मी आणि शिवाय सुद्धा तिथेच होतो. आम्ही सगळं पाहिलं होतं. त्यावेळीही मला काहीतरी वेगळं वाटलं होतं आणि मग माझा संशय पक्का व्हावा म्हणून मी तुला आणि सुमित्राला बोलताना पाहिलं. तुम्ही काय बोलत होतात ते मला समजलं नाही, पण तुझा चेहरा सगळं सांगत होता. दुसऱ्या दिवशी राकेशने मला सांगितलं की तुम्ही काहीतरी बोलतात, तरीही तू पूर्ण सत्य सांगितलं नाहीस. बोल ना, मग तू काय केलंस? मी आणि शिवायने तर आधीच निर्णय घेतला होता. पण हो, मी एवढीच अपेक्षा करत होते की तू स्वतःहून येऊन माझ्याशी याबद्दल बोलशील, पण शेवटपर्यंत तू काहीच बोलली नाहीस. सॉरी ग, असं म्हणत सायलीने नुपूरला मिठी मारली. काही वेळाने ती तिच्यापासून दूर झाली आणि विचारलं, शिवाय जिजूला माहिती आहे का? हो. ठीक आहे, मग आता सांग, तू खरंच असं विचार केलंस की मी तुला सोडून देईन? एवढाच विश्वास आहे का तुझा माझ्यावर? असं म्हणत नुपूरने तिच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न केला, पण सायली नजर चुकवू लागली. तसं नाही आहे. मग जेव्हा तिने असं सांगितलं तेव्हा तू स्वतः येऊन माझ्याशी बोलायला हवं होतंस ना, पण तू काहीच बोलली नाहीस. उलट विचित्र विचित्र गोष्टी बोलून माझंही मन दुखावलं आणि स्वतःचंही. आणि मग मी काय पाहिलं? मी आणि शिवाय निघून जात होतो. ते पाहून तुम्ही दोघं रडण्याशिवाय काहीच करू शकत नव्हता. सायलीने लगेच विचारलं, काय म्हणजे तुम्ही मला रडताना पाहिलं आणि तरीसुद्धा तुम्ही दोघं हसत हसत निघून गेला? आणि तू राकेश? इतकं बोलून ती रागाने त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागली. राकेश मात्र तिचे फटके आनंदाने सहन करत होता, कारण त्याला फक्त हेच हवं होतं, तिचं प्रेम आणि तिचा हक्क. आणि आज त्याला ते दोन्ही मिळालं होतं. तेवढ्यात दरवाजा बाहेरून कुणीतरी आवाज दिला, आत येऊ का? मग काय मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड? आवडला का? आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.